तर देवेंद्र फडणवीस म्हणतात की या महिलेची काही व्यथा असेल तर जाणून घेऊ, चौकशी करू। मात्र तोडफोड करणारी महिला ही मनोरुग्ण असल्याची माहिती आता समोर आली आहे। तिने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची तोडफोड केलेली आहे। त्यांच्यावरती शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल आहे। तोडफोड करणाऱ्या महिले तोडफोड करणारी महिला ही मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आलेली आहे। तिने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची तोडफोड केली आहे। या व्यक्तीवरती या महिलेवरती शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। मंत्रालयाची सुरक्षा भेदून ही महिला या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या महिलेने तोडफोड जी आधी केलेली होती त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। त्यामुळेच ही महिला मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणामध्ये महिलेवरती शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे। आता हीच महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेली होती। मंत्रालयातल्या कार्यालयात पोहोचली आणि तिथे त्या ठिकाणी सुद्धा तोडफोड केलेली आहे। या महिलेनं पास न वापरता थेट सचिव गेटमधून मंत्रालयात प्रवेश केला आणि त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तिने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची पाटी सुद्धा काढून टाकली। मंत्रालयामध्ये तगडी सुरक्षा व्यवस्था असताना असा प्रकार घडतोच कसा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। जुई जाधव माझे सहकारी आपल्यासोबत आहे अधिकचे अपडेट्स देण्यासाठी। जुई, तोडफोड करणाऱ्या महिलेसंदर्भातली काय माहिती समोर येते? आपण पाहतोय तृप्ती, धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन त्यांच्याच नावाच्या पाटीची तोडफोड केली। मी सध्या तिच्याच निवासस्थानाबाहेर उभी आहे। रामगिरी हाईट्स इथे तिचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी ती राहायची आणि आता पोलिसांचं एक पथक आले आहे। पोलिसांचं पथक इथे आले आणि पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही धनश्री यांना केवळ समज देण्यासाठी आलो आहोत। धनश्रीला समज देऊन आम्ही नंतर तिला सोडणार आहोत, कारण का तिने कुठलाही गुन्हा केला नाहीये। तुम्ही रहिवासी आहात का इथले? नाही, आम्ही स्थानिक बीजेपी कार्यकर्ते। तुम्ही मग इथे जमला आहात धनश्री यांच्या निवासस्थानाबाहेर, नेमकं काय कारण आहे तुम्ही जमायचं? कारण ही गेल्या खूप म्हणजे 1-1.5 वर्षापासूनच ही जरा माथेफिरूच आहे जरा, आणि आमच्या ऑफिसमध्ये येऊन पण हिने तोडफोड आणि खूप म्हणजे चाकूने हल्ला करायचा पण एक कट केलेला। कोणावरती चाकूने हल्ला केला तिने? चाकूवरती हल्ला आमची जी बीजेपी कार्यालयात जे ऑफिसमध्ये काम करते मुलगी सिद्धी चव्हाण म्हणून आहे, तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात तिच्या हल्ला मी करून दिला नाही, माझ्याच हाताला लागलं। त्याच्यावर FIR पण मी घेतलेले आहे तिच्यावर। या सगळ्या जखमा ज्या तुझ्या हातावरच्या आहेत त्या धनश्री सहस्त्रबुद्धे यांनी केल्या आहेत का? नेमकं कारण काय सांगितलं त्यांनी? तिचं कारण म्हणजे 2-3च कारण आहेत। तिला सलमान खानशी एकतर लग्न करायचं आहे, तिचं ते लग्न नाही होत आहे। परत तिला महिला पहिली मुख्यमंत्री बनायचं आहे आणि तिला लोकसभेचं तिकीट हवं आहे। हे याच्यावरच येऊन ते बॅनर फाडाफाडी हे करा, ऑफिसच्या इथल्या कुंड्या असतील त्या तोडफोड करा, ऑफिसमध्ये कोण असेल तर त्याच्यावर एकटी दुखती पोरगी दिसल्यावर त्याच्यावर मग हल्ला करा, हे सतत हेच गोष्टी चालू। मग तुमच्या पक्षावरतीच का टार्गेट केलं जाते? ती तुमच्या पक्षाकडेच का येते? पक्षावरती नाही, असं ती येण्या जाणाऱ्या लोकांवर पण हल्ले करते, आणि जे गाड्या वगैरे दिसतात त्यांच्यावर पण हल्ले करून ते गाड्या तोडमोड करा, हे करा। परत तिचे जे बघाल तर तुम्ही त्या वरती त्या फ्लोअरवर पण त्यांच्या इथे तोडफोड करा, हेच सगळं चालू असतं त्यांचं। तुमचं बीजेपीचं कार्यालय इथे कुठे नेमकं या परिसरामध्ये? 100 मीटरच्या अंतरातच आहे। अगदीच आपण पाहतोय तृप्ती की हा बीजेपीचा कार्यकर्ता आहे ज्याचं कार्यालय इथे अगदी 100 मीटरवरती, आणि त्याचं म्हणणं आहे त्याच्या हातावरच्या आपण या जखमा पाहतोय त्या जखमा, त्याचं म्हणणं आहे की धनश्री सहस्त्रबुद्धे यांनीच केलं आहे, ती मनोरुग्ण आहे आणि त्यामुळे जेव्हा तिच्या मनात येतं ती चाकूने हल्ले करते, येणाऱ्या या गाड्यांवरती देखील ती हल्ले करते। त्यामुळे तिने जो हा प्रकार केला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जाऊन, तो देखील तिने त्याच मनस्थितीमध्ये केला आहे। आपण तिच्या घरचा बाहेर आढावा पाहिला तर मग ह्याच इमारतीमध्ये धनश्री सहस्त्रबुद्धे राहते आणि पोलिसांचं पथक तिच्या घराबाहेर दाखल झालेलं आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आम्ही धनश्री हिला अटक करायला आलेलो नाही, मात्र धनश्रीला केवळ आम्ही समज देण्यासाठी आलेलो आहोत। तिच्या इमारतीखाली देखील पोलीस दाखल झालेले आहेत, महिला कॉन्स्टेबल्स इथे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे धनश्री हिने सहस्त्रबुद्धे जी महिला आहे जिने कृत्य केलं, ती जरी आरोपी नसली पोलिसांच्या मते तरी ती मनोरुग्ण आहे। त्यामुळे तिला केवळ समज दिली जाईल असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आता पोलीस तिच्या घरी जाऊन वार्तालाप करतायत, तिच्याशी बोलतायत। यावरती नेमकं समजण्यावरती ती समजते का आणि पोलीस तिला समजण्यामध्ये यश त्यांना मिळतंय का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तृप्ती, जी आता भाजपचे कार्यकर्ते या इमारतीच्या बाहेर जमलेले आहेत, नेमकं काय कारण आहे की भाजपचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत?
अगदीच आपण पाहतोय तृप्ती की भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने धनश्री हिच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत, कारण का वारंवार धनश्री ही भाजप कार्यालयामध्ये जात होती. धनश्री भाजप कार्यालय जे तिच्या निवासस्थानापासून अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर आहे, ती तिथे जायची आणि तोडफोडीची भाषा करायची. अनेकदा तिने चाकूने हल्ले देखील केलेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडे तिचं म्हणणं आहे की मला पहिली मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं आहे. त्यामुळे अशा मनस्थितीमध्ये ती यायची आणि भाजप कार्यालयामध्ये येऊन ती तोडफोड करायची, ती तिथल्या कर्मचाऱ्यांना धमकवायची आणि त्यामुळे ती देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर देखील थेट गेली आणि आता पोलिसांना भेटण्यासाठी देखील हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आलेत. अक्षता तेंडुलकर इथे माध्यमांशी संवाद साधतात. आपण थेट तिथेच जाऊया, त्या काय म्हणतायत ते ऐकूया. म्हणजे मला वाटतं ह्याला सिरियसली पोलिसांनी घ्यायला पाहिजे का. म्हणजे सोसायटीमध्ये लहान मुलं खेळत असतात, वयस्कर लोक असतात, लिफ्टमध्ये एकटे असताना कोणी ती येऊन काही करू शकते का. म्हणजे बॅगमध्ये त्याची एवढी मोठी शॉपर आहे. म्हणजे असं लास्ट टाइमचं काय होतं आपल्याकडे चॉपरच होतं. मागच्या वेळी जेव्हा एफआयआर झाला पोलिसांनी चॉपर जप्त नाही केला, जप्त केलं तर केलंय, पण त्याच्यानंतर त्यांनी दुसरी चाकू घेऊन फिरत होतो आणि दाखवायची आम्हाला. घेऊन जाते. आम्ही काय म्हणायचं मेंटली डिस्टर्ब आहे म्हणून आम्ही पण सोडून दिलं. तिच्याकडनं काढून घेतले ना, ती विकत परत दुसरा नवीन खरेदी करून आपल्या बॅगेत ठेवते. त्याच्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे. आणि मग ताई ती एकाच म्हणजे भाजपच्याच मागे लागली असं वाटतंय का, कारण का वारंवार तुमच्या पक्षातील ऑफिसमध्ये पण गेलेली. असं काही नाहीये. ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि ती भाजपचे सपोर्टरच आहे. असं नाही की त्या भाजपवर तिला राग आहे वगैरे. ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि ह्याच्यामध्ये पॉलिटिकल काही इंटेन्शन नाहीये. ह्याच्यात पॉलिटिकली काही इंटेन्शन नाही. मग ताई तुम्ही इथे आलात, पोलिसांची बातचीत केली का, पोलिसांचं नेमकं मी पोलिसांना तेच विनंती केलंय, आज काही करून. आता कसं ती दरवाजा लॉक करून बसली आहे. लास्ट टाइम पण जेव्हा पोलीस आले होते दादर आणि शिवाजीबाग पोलीस स्टेशन का, म्हणजे ते मध्ये पडतं, दोन्ही पोलीस स्टेशन येतं, तर तिने दरवाजा उघडलाच नाही. शेवटी आम्ही पोलिसांना खूप रिक्वेस्ट केलं, तुम्ही फायरवाल्यांना बोलवा आणि दरवाजा फोडा आणि तिला कुठेतरी रिहॅबमध्ये ॲडमिट करा आधी, पण नाही केलं त्यांनी. पण साधारण किती वेळ असेल अशी, साधारण किती वेळा त्यांच्याबद्दल तक्रार झाली आहे किंवा अशा पद्धतीनं. आमच्याकडून 2 आहे. आता सेक्रेटरी तिकडे आहेत खाडे, त्यांच्याकडून मला वाटतं 3 आला आहे. 3 FIRs आहेत. हो, कसं म्हटलं तर 5 FIR तरी आहेतच. तिच्या घरी ती एकटीच राहते का अजून कोण नाते? एकटी राहते. आता एकटी राहते. तिची बहीण पण घर सोडून रिसेंटली गेली आहे हे सगळे प्रॉब्लेममुळे. आपण पाहतोय ती की ह्या भाजपच्या नेत्या होत्या अक्षता तेंडुलकर आणि त्यांचं म्हणणं होतं आहे की ती मनोरुग्ण आहे आणि वारंवार आपण पाहतोय की ही ती महिला आहे आणि ही महिला अच्छा ही 5ची महिला आहे का, ही मागची महिला आहे आणि ती जी रस्त्यावरून बाई जाते तिच्याशी ती भांडताना दिसते. हे तेच चित्र आहे. मारले मी तेव्हा तिने आमचा आहात का फोटो मधल्या, नेमकं काय घडलं होतं? तिने आमच्या मॅडमचा वाढदिवस होता त्या दिवशी तिने आमच्या मॅडमचा बॅनर फाडला चाकू मारून बॅनर फाडला त्या दिवशी. तेव्हा तिला मारा सुटली. कारण सांगितलं का तिने? काही नाही कारण आपण इथे पाहतोय तृप्ती की ह्या ज्या महिला आहेत तिथे उभ्या त्यांच्या देखील सोबत तिने ही घटना घडली होती. हा नेमका कसला व्हिडिओ होता तो दाखवाल का तुम्ही? पाहतोय आपण तृप्ती की पोलीस इथे पोहोचले आहेत, भाजपचे देखील इथे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि जी आहे धनश्री सहस्त्रबुद्धे तिला समज देण्यासाठी सगळे इथे पोहोचलेले आहेत. तृप्ती निश्चित जुही, एकूणच जर पाहिलं तर मंत्रालयामधल्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रकार करणारी ही जी महिला आहे ती एकूणच मनोरुग्ण असल्याचं दिसून येतंय. ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया येतात आणि या आधी सुद्धा तिने अशा पद्धतीने हल्ले केले असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता नेमकी पोलीस या महिलेला समज देतात किंवा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार या महिलेवरती काही कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याच संदर्भामध्ये आणखीन एक अपडेट समोर येते. सचिव गेट तसंच उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेर ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचारी निलंबित त्यांना केलं जाणार आहे असं सूत्रांकडून कळतंय. कामामध्ये कसूर केल्याचा कर्मचाऱ्यांवरती ठपका ठेवला गेलाय. संध्याकाळपर्यंत चौकशी प्रक्रिया करून निलंबन केलं जाणार आहे. मंत्रालयामध्ये अशा पद्धतीनं सचिव गेटमधून ही महिला आतमध्ये शिरलेली होती, कोणताही पास न काढता शिरलेली होती. त्यामुळे तिची माहिती सुद्धा पोलिसांकडे नव्हती आणि यामुळेच आता थेट कारवाई केली जाणार आहे. सचिव गेट तसंच उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेर ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं जाणार आहे.
सूत्रांकडून अशी माहिती कळते. कामात कसूर केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवरती ठेवण्यात आलाय. संध्याकाळपर्यंत या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर निलंबनाची प्रक्रिया होणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये अशा पद्धतीने या महिलेनं शिरून तोडफोड केलेली होती. त्यांच्या नावाची पाटी सुद्धा या महिलेनं काढून टाकली आणि याआधी सुद्धा असाच प्रकार तिने केला होता. त्यावेळेस तिच्यावरती शिवाजी पार्कमध्ये पोलीस स्थानकामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता भाजपाचे कार्यकर्ते या महिलेच्या घराबाहेर जमलेले आहेत. त्यांनी याआधी सुद्धा महिला अशाच पद्धतीनं इतर लोकांवरती हल्ला करत असून चाकू हल्ला करत असून तिच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. ती मनोरुग्ण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी केवळ समज न देता या महिलेला तिच्यावरती उपचार केले जावेत असं सुद्धा या भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण अशा पद्धतीनं ही महिला राजरोसपणे वावरत असेल आणि बॅगेमध्ये चाकू घेऊन वावरत असेल तर ही महिला ही या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी घातक आहे असं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि त्यामुळेच योग्य ती कारवाई केली जावी या मागणीसाठीच पोलिसांशी बोलण्याकरता भाजपचे कार्यकर्ते या महिलेच्या घराबाहेर जमलेले आहेत. पोलीस सुद्धा या ठिकाणी महिलेला समज देण्यासाठी पोहोचलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना या महिलेसंदर्भातली माहिती घेतली जाईल. ती जर मनोरुग्ण असेल तर तिच्यावरती उपचार केले जातील आणि जर नेमकं तिने ही भूमिका का घेतली याची सुद्धा चौकशी केली जाईल असं सांगितलेलं आहे.